चारित्र्याच्या संशयावरून पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या, पतीस अटक। मालेगाव शहरातील अकोला फाटा भागात पोस्ट ऑफिस समोर असलेल्या सुप्रीम ट्रेलर्स दुकानासमोर भर दिवसा पतीने चारित्र्याच्या संशयावरून चाकूने सपासप वार करून पत्नीची निर्घृण हत्या केली आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृतक महिला पुष्पा विठ्ठल वाघ, वय 35 वर्ष, राहणार पांगरी नवघरे येथील असून ती पती अकोला फाटा येथे राहत होते। संशयावरून त्यांचे नियमित भांडणी होत होत्या। 27 एप्रिल सकाळी 8 वाजता त्यांच्यात वाद झाल्याने रागाच्या भरात पती विठ्ठल याने पत्नीच्या पोटावर, छातीवर व इतर बऱ्याच ठिकाणी धारदार चाकूने सपासप वार केल्याने महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची माहिती मालेगाव पोलिसांना मिळताच मालेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजेश खेरडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर चिंचोळकर, शिवाजी काळे, प्रशांत वानखेडे, ज्ञानदेव उगले, जितू पाटील, सुनील पवार, विलास पवार, सुखनंदन तांबारे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश मेटांगळे, राजू महल्ले, मारुती गायकवाड, महेश जाधव घटनास्थळी दाखल झाले असून उपविभागीय पोलीस अधिकारी नवदीप अग्रवाल सुद्धा घटनास्थळी दाखल झाले। तसेच फॉरेन्सिक टीम आल्यानंतर पंचनामा करून प्रेत उत्तरे तपासणीस पाठवण्यात आले। महिलेचा भाऊ ओम नारायण राऊत यांनी फिर्याद दाखल केल्याने आरोपीला अटक करून त्यांच्या विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मालेगाव पोलीस स्टेशन करीत आहे। प्रतिनिधी विठ्ठल भागवत।